नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. या महायुतीमध्ये बीजेपी सर्वात मोठा पक्ष आहे, तर त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे हे दोन गट आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून महाआघाडी काम करत आहे. या महाआघाडीमध्ये काँग्रेस मुख्य पक्ष, तर त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असे दोन गट आहेत. एकंदरीत सध्या महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेली महायुती आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षात असलेली महाआघाडी या दोघांबद्दलही जनतेची भावना अत्यंत वाईट आहे. कारण की सध्याची महाराष्ट्राची जर स्थिती पाहिली तर सध्या महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थिती अत्यंत दयनीय आहे. अशी अवस्था महाराष्ट्राची यापूर्वी कधीही नव्हती आणि जनतेच्या मनामध्ये अशी स्पष्ट भावना आहे की महायुती आणि महाआघाडी हे दोन्हीही जे आहेत ते सत्तेसाठी निव्वळ हपापलेले राजकीय लोक आहेत, अशी जनतेची भावना आहे. जेव्हा कधी महायुतीचा किंवा महाआघाडीचा कोणताही एखादा नेता टीव्हीवर येतो की जनतेसमोर येतो, तेव्हा जनतेच्या तोंडातून आपसूक त्यांच्या घरादारासहित अख्ख्या पिढ्यानपिढ्यांचा उद्धार व्हायला लागलाय. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही महाराष्ट्रामध्ये नव्हती. पण सध्या ही परिस्थिती आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी बचाव आरक्षण अशा पद्धतीने एक नवीन संघर्ष तयार झालेला आहे आणि महाराष्ट्र हा संघर्षाच्या उंबरठ्यावर आहे. महाराष्ट्रामध्ये या दोन मराठा आणि ओबीसी मध्ये काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वारंवार वर्तविली जात आहे. पण ही शक्यता घडण्यापेक्षा घडवली जाण्याची शक्यता जास्त आहे आणि ते जनतेने आता ओळखून घेतलेला आहे. त्यामुळे हा संघर्ष हा कृत्रिम आहे, नैसर्गिक नाही, हे सुद्धा जनतेला माहित आहे. मग अशा अस्थिर परिस्थितीमध्ये, अशा अत्यंत हपापलेल्या आणि नीच राजकारणामध्ये गुरफटलेल्या महाराष्ट्रातील सर्व पक्षांमध्ये आता सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्र एक नवा पर्याय शोधत आहे. आणि हा नवा पर्याय काय असेल तेच आपल्याला इथं पाहायचंय. पण हा नवा पर्याय काढण्यापूर्वी काही जणांनी असं सांगितलंय की ओबीसीनी नवा पक्ष काढावा छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली, तर काही जणांचं असं मत आहे की जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली नवा पक्ष काढावा. पण जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय की मी राजकारणामध्ये इंटरेस्टेड नाही, मी कोणत्याही पद्धतीत, कोणत्याही गोष्टीत मी राजकारणात जाऊ शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केले. राजकारण हा आपला पिंड नाही, त्यांनी स्पष्ट केले. पण ओबीसीनी जरी नवा पक्ष काढला आणि भुजबळ त्याचे अध्यक्ष जरी झाले, तरी भुजबळांचं जे काही सध्याचं राजकारण चालू आहे, जे काही ओबीसी समाजाचा लढा आहे, तो केवळ आणि केवळ स्वतःला जेलमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि स्वतःची संपत्ती आणि सत्ता टिकवण्यासाठी आहे. हे सुद्धा सगळ्या जनतेने ओळखून घेतलेलं आहे. म्हणजे ओबीसीच्या नव्या पक्षालाही काही भविष्य असणार नाही. म्हणजे एकंदरीतच महाराष्ट्रात ना महायुतीला भविष्य आहे, ना महाआघाडीला भविष्य आहे, ना भुजबळांना भविष्य आहे आणि जरांगे पाटील तर राजकारणात जाणारच नाहीत. मग अशा वेळेला नवीन पर्याय काय आहे? हा नवीन पर्याय जो आहे तो मागच्या जर तुम्ही 2-3 महिन्याचा अभ्यास केला असेल, मागच्या 2-3 महिन्यापासूनचा, तर तुम्हाला कळून चालेल की महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीची पूर्णपणे तयारी झालेली आहे. आणि ही तिसरी आघाडी महत्वाच्या 3 व्यक्तींमध्ये होणार आहे, ज्यामध्ये आहेत छत्रपती संभाजीराजे, त्याचबरोबर माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि त्याचबरोबर बच्चू कडू यांच्यामध्ये. कारण छत्रपती संभाजीराजांनी असं स्पष्ट केलंय की मी छत्रपती घराण्याचा वारसदार आहे, त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये मी कोणत्याही एका जातीची बाजू घेऊन चालणार नाही, तर मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती एकत्र पाहिजे आणि त्यासाठी सामाजिक न्याय हवा, सामाजिक ऐक्य हवा आणि सामाजिक एकोपा हवा आणि या सामाजिक न्यायानेच या महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी मराठा आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. मनोज जरांगेंशी त्यांची भेटही झालेली आहे. मनोज जरांगे पाटलांनी वारंवार संभाजीराजांचं नाव घेतलेलं आहे, त्यांच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. मराठा आरक्षणाला असलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचं म्हणजे आभारही मानलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत छत्रपती संभाजीराजेंनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक त्रिसूत्रीचा उल्लेख केला आहे. ती त्रिसूत्री म्हणजे काय? तर सामाजिक ऐक्य पहिली गोष्ट त्याच्यामधली काय आहे, तर सामाजिक ऐक्य, दुसरी आहे सामाजिक न्याय आणि तिसरी आहे या सामाजिक न्यायासह प्रगती. त्याचबरोबर याच आघाडीमध्ये तिसऱ्या म्हणजेच नवीन आघाडीमध्ये आणखी एक व्यक्ती येऊ शकतात. त्यांचं नाव आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. त्यांनी सुद्धा काय केलंय, तर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाला पाठिंबा दिलाय आणि ते स्वतः बाळासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, म्हणजे त्यांचे वारसदार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांनी मराठा आरक्षणाला जर पाठिंबा दिलाच आहे, पण इथलं सामाजिक न्याय आणि सामाजिक ऐक्य टिकून राहावं यासाठी या ऐक्याच्या आड बाधा येणाऱ्या गोष्टींवर कडक आणि तीव्र शब्दात त्यांनी टीका केलेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सुद्धा त्याच त्रिसूत्रीचा अवलंब केलेला आहे. ती त्रिसूत्री म्हणजे सामाजिक न्याय किंवा सामाजिक ऐक्य आणि सामाजिक न्यायासह देशाची किंवा राज्याची प्रगती. त्याचबरोबर तिसरे जे याच्यातले नेते आहेत ते आहेत बच्चू कडू. बच्चू कडूंनी सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय. त्यांचा जर आपण पाहिलं
तर एक प्रवास, तर ते सुद्धा शेतकऱ्यांच्या लढ्यातील एक संघर्ष योद्धा आहेत किंवा त्यांचेच ते वारस आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यांचाच वारसा हे घेऊन चालत आहेत. त्यांनी सुद्धा सामाजिक न्याय, सामाजिक ऐक्य आणि सामाजिक न्यायासह प्रगती या त्रिसूत्रीचा वापर केलेला आहे. म्हणजे हे तिन्ही जे नेते आहेत, म्हणजे छत्रपती संभाजीराजे असतील, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा माननीय बच्चूभाऊ कडू असतील, या तिघांच्याही स्टेटमेंटला मागच्या 3 महिन्यात जर आपण पाहिलं तर ते एकमेकांशी पूरक आणि एकमेकांशी समविचारी अशा पद्धतीने स्टेटमेंट देत आहेत. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातली जनता सध्याच्या सर्व सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना कंटाळून गेलेली आहे. त्यांना एक नवीन पर्याय पाहिजे आणि हा नवीन पर्याय निश्चितपणे तयार होण्याची शक्यता या तिघांच्या वागण्यातून, स्टेटमेंटमधून आणि त्यांच्या एकंदरीत भविष्यातील वाटचालीवरून स्पष्ट झालेला आहे. ही जर त्रिसूत्री एकत्र आली तर सगळ्यात महत्वाची याच्यामधली शक्यता काय आहे की ही काय एकत्र येणार आहेत. कारण छत्रपती संभाजी राजांनी बीजेपी सोडली, शिवसेनेसोबत प्रयत्न केले होते, ते सुद्धा त्यांचे संपले आणि त्यांनी आता एकला चलोरीची वाट पकडलेली आहे. म्हणजे ते आता कोणासोबतही सत्तेमध्ये किंवा पुढच्या 2024च्या निवडणुकीमध्ये कोणासोबतही जायला तयार नाहीत. ते त्यांचे स्वतंत्र असे लढणार असं त्यांनी स्पष्ट केलंय. पण त्याचबरोबर त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय. बच्चूभाऊ कडूंनी जी काही भूमिका घेतली आरक्षणाबद्दल त्यालाही पाठिंबा दिलाय. त्याचबरोबर बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचे नेते आक्रमक झाल्यानंतर जी भूमिका घेतली त्यालाही पाठिंबा दिला. म्हणजेच या तिघांमध्ये काहीतरी चालू आहे किंवा समविचार यांच्यामध्ये आहेत असं दिसतंय. दुसरी महत्वाची गोष्ट बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत की त्यांच्यासोबत त्यांनी काँग्रेससोबतही प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतही प्रयत्न केला पण तोही यशस्वी झाला नाही. आणि हा यशस्वी न होण्याचे एकमेव कारण म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हे आग आहेत किंवा निखार आहेत असं आपल्याला म्हणता येईल. धगधगता का? कारण ते तत्वाशी तडजोड करत नाहीत आणि ते सामाजिक न्यायासाठी आग्रही असतात. म्हणजे त्यांना जर सोबत घेतलं तर आपलीच उद्या गोची होईल अशी सगळी या राजकीय पक्षांची परिस्थिती आहे. कारण ते सत्तेसाठी, स्वार्थासाठी हापापलेले आहेत. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर सुद्धा एकटेच याच्यामध्ये आहेत. पण हे असताना त्यांनी सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय आणि त्यांनी सुद्धा संभाजीराजांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय. आणि बच्चू कडूंच्या सुद्धा म्हणजे आरक्षणावरच्या त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्यांना पाठिंबा दिलाय. त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट आहे बच्चू कडूंची, ते सुद्धा सध्या एकला चलोरेच याच परिस्थितीमध्ये आहेत. कारण ते गुवाहाटी मार्गे सत्तेमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होते पण त्यांचा तो प्रयत्न फसला आणि त्यामुळे त्यांचा जो सामाजिक लढा होता किंवा जो संघर्षाचा लढा होता त्या लढ्याला कुठेतरी गालबोट लागलं होतं आणि याच्यातून त्यांना बाहेर पडायचंय. त्यांची सुद्धा भूमिका सर्व समाजाला एकत्र घेऊन आपण या दोन्ही राजकीय म्हणजे आघाडीपासून आणि युतीपासून बाहेर पडावा आणि काहीतरी वेगळं नवीन करावं याही विचारात ते आहेत. कारण त्यांचं जे इमेज डॅमेज झाली त्या डॅमेज कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे. आणि अशा तिन्ही पद्धतीने हे नेते लवकरच एकत्र येऊन 2024ला एक तिसरी आघाडी देतील आणि त्या तिसऱ्या आघाडीचं भविष्य काय असेल आपल्याला ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचंच आहे. पण ही तिसरी आघाडी होणार याच्यामध्ये सध्या तरी 100% शक्यता वाटत आहे. कारण या तिघांचं वागणं, स्टेटमेंट, भूमिका ह्या सगळ्या अगदी जुळून आल्यासारख्या आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याचे चिंता असेल की तुमच्या मुलांच्या शिक्षणाची चिंता असेल म्हणजे अगदी 5वी पासून तर MPSC पर्यंतच्या, तर त्या प्रत्येकांना माझी एक विनंती आहे. माझं एक YouTube चॅनल आहे ATM गुरु एज्युकेशन नावाचं, ज्याच्यावर मी सर्व शैक्षणिक व्हिडिओ अगदी मोफत असतात. त्यामध्ये मराठी व्याकरण आहे, गणित बेसिक आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. ते तुम्ही पाहू शकता. नक्कीच माझ्या ATM गुरु एज्युकेशन या चॅनलला सुद्धा तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करून ठेवा. म्हणजे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आता आवडत असतील तर निश्चितच माझ्या व्हिडिओंना लाईक करा आणि माझ्या ATM गुरु या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.